पाहूयात। पश्चिम बंगालमधनं मोठी अपडेट आहे। टीएमसी भाजपमध्ये काटेकी टक्कर सध्या सुरू झाली आहे, कारण भाजप 138 आणि टीएमसी 123 जागांवर पुढे। आकड्यांचा जो गॅप आहे, जो फरक आहे, तो अतिशय कमी होत चाललाय। त्याचमुळे ही काटेकी टक्कर ठरतीये। दोन्ही पक्ष आता आमने सामने उभे ठाकले आहेत। पश्चिम बंगालमधली स्थिती सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते पश्चिम बंगालच्या निवडणुकीत। आपण पुन्हा एकदा पाहतोय, पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसी जवळजवळ आलेले आहेत। भाजपा यांना हिंदूंनी जरी मतदान केलेलं असलं तरी सुद्धा मुसलमान बहुल भागही पश्चिम बंगालमध्ये बरेच आहे आणि मुसलमानांनी आपल्याला माहिती आहे टीएमसीला मतदान केलेलं असणार। एक्झिट पोल नुसार सुद्धा ते बाहेर आलेलं आहे। त्यामुळे मतदानाचं जे मतांचं ध्रुवीकरण आहे ते एकतर्फी नाहीये, दोन्ही बाजूंनी झालेलं आहे। हिंदूंनी भाजपला तर मुसलमानांनी टीएमसीला असं मतदान केलेलं आहे। त्यामुळे हा फरक आता थोडा कमी कमी होत चाललेला आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजप बहुमताच्या आकड्यापासून 10 अंक खाली घसरलेली आहे, तर जवळपास 20 अंकांनी टीएमसी वरती गेली। त्यामुळे तेजल, शेवटच्या क्षणापर्यंत पश्चिम बंगालमध्ये काहीही घडू शकतं, कारण अजूनही काही कल आपल्या हाती यायचे बाकी आहेत। सध्या तरी भाजप आणि टीएमसी आमने सामने उभे ठाकलेत, काटेकी टक्कर सुरू आहे।